हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री। आज आपण बनवणार आहोत तांदूळाच्या पिठापासून महिनाभर टिकणाऱ्या अशा खुशखुशीत चकल्या। तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले अर्धा वाटी डाळ आणि 1 वाटी पोहे घ्यायचे आहे। त्यांना मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईस्तोवर, आणि मग हे डाळ आणि पोहे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि 1.5 वाटी तांदूळाचं पीठ गाळून घ्यायचं आहे। मी इथे मोदकसाठी वापरतो ते घेतलेलं आहे। आणि इकडे आपलं डाळ आणि पोहे थंड झालेले आहेत। आता त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करून फिरवून घेणार आहे, आणि ते पीठही आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीपुरता मीठ आणि हिंग घातलेला आहे। आणि 2 ते 3 चमचे कडकडीत गरम करून तेलाचे मोहन घातलेले आहे। आणि कढईमध्ये 3 वाट्या पाणी गरम केलेलं आहे। ज्या वाटीने आपण पोहे, डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाटी पाणी मी ते गरम करून घेतलेलं आहे। आणि ते कडकडीत गरम झालेलं पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे। लागेल तितकं घ्यायचं आहे। पूर्ण शक्यतो लागेलच 3 वाटी किंवा मग 2.5 वाटीतही तुमचं काम होऊ शकतं। आता छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला जवळजवळ 10-15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि नंतर झाकण उघडल्यानंतर परत त्याला एकदा तेल लावून त्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि मग सोऱ्याला किंवा साच्याला तेल लावून घ्यायचं आहे आतून, जेणेकरून चकल्या व्यवस्थित बाहेर निघतील, चिटकणार नाहीत। हे पीठ आपल्याला खूपच सैलसरही मळायचं नाही आहे किंवा मग खूप जास्त कडकही मळायचं नाही आहे, अगदी नॉर्मल असं मळायचं आहे। आणि इथे मी ह्या चकल्या एका बटर पेपरवर पाडून घेत आहे। आणि सोऱ्या जास्त वर धरायचा नाही, साच्या जास्त वर धरायचा नाही, खालीच धरायचा, नाहीतर मग जितका लांब तार असतो तितका तो पटकन तुटू शकतो। आणि तेल आपल्याला कडकडीत गरम घ्यायचं आहे। चकली आपली टाकून झाल्यानंतर आपल्याला फ्लेम मीडियम करायचे आहे। यामुळे आपली चकली खूपच जास्त खुसखुशीत होते। तुम्ही जर खूपच मंद गॅसवर जर तळली तर ती चकली मऊ होईल, आणि जर खूप जास्त फ्लेमवर तळली तर ती लगेचच जळून जाईल। त्यामुळे टाकताना खूप गरम पाहिजे तेल, आणि टाकून झाल्यानंतर त्याला मीडियम करायचं आहे। आणि चकल्या जेव्हा आपण तेलातून बाहेर काढतो तेव्हा त्यांना एखाद्या जाळीवर किंवा गाळणीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे त्या हवेशीर राहतील आणि त्यांना सर्व साईडनी हवा लागेल, म्हणजे त्या मऊ पडणार नाहीत। आणि मग चकल्या जेव्हा पूर्णपणे थंड होतात त्यानंतर त्याला आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच।